उदाहरण असं आहे, एका व्यक्तीने 2250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता, तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता, असा प्रश्न आहे आपल्याला. तर आपण काय समजायचं, पहिला हप्ता हा एक्स आहे. आपल्याला 5 हप्त्यामध्ये एकूण रक्कम फेडायची, जो पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता प्रत्येक 2 हप्त्यांच्या मध्ये 50 रुपयाचा फरक इथं आपल्याला दिलेला आहे. म्हणजे मागील हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त आहे, म्हणून याच्यामध्ये पहिला हप्ता आपण एक्स मानला. तर दुसरा आपला हप्ता एक्स अधिक 50 येईल. तिसरा आपला हप्ता एक्स अधिक याच्यापेक्षा 50 जास्त म्हणजे 100 येईल, हा तिसरा झाला. चौथा हप्ता एक्स अधिक याच्यापेक्षा 50 जास्त येईल, आणि याच्या पुढच्या पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा हप्ता आपला येईल एक्स अधिक 200 रुपये येईल. आणि या सगळ्यांची जी बेरीज असणार आहे ती असणार आहे 2250 रुपये. आणि हे जर आपण कंस काढले आणि सगळ्यांची जर बेरीज केली, 5x अधिक 500 बरोबर 2250. हे अधिक इकडे पाठवा, म्हणजेच 5x बरोबर 2250 वजा 500 म्हणजेच हे आले 1750. इकडे येईल 5x आणि x तिकडे पाठवला, म्हणजेच काय येईल x बरोबर 1750 भागिले 5 म्हणजेच x बरोबर 350. x बरोबर